दादर इथे आपण पाहू शकतोय गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि सगळ्या बाजारपेठांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। अवघ्या 2 दिवसांवर गणेशोत्सव ठेपलेला आहे आणि बाप्पा प्रत्येकाच्या घरी जायला उत्सुक आहे। सुंदर सुंदर मूर्ती आपण पाहू शकतोय। सिद्धिविनायक आहे आणि राजस्थानी पद्धतीचा किंवा पेशवेकालीन गणपती आणि जास्ती फार डेकोरेशनने सज्ज असं फार असे सुंदर मोहक सुबक गणपती आपण इथे पाहू शकतोय। गणपती हा सगळ्यांचा आवडीचा विषय आणि प्रत्येकाचा जीवाभावाचा विषय, प्रत्येकाचं श्रद्धामय स्थान म्हणजेच गणपती। गणपती आपल्या घरी यावा अशी प्रत्येकाचीच मनोकामना असते। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत गणपती सगळ्यांना आवडणारी अशी दैवता आहे। वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण गणपतीला पाहू शकतो। इथे घर लहान असू दे किंवा घर मोठं असू दे, प्रत्येकाचं मन मोठं असतं आणि त्या मनामध्ये गणपती राहावा म्हणून आपण सगळे प्रयत्न करत असतो आणि आपल्या घरी येणारा गणपती आणि त्याचा आनंद फारच मोठा असतो। तर अशा गणपतींचं विराजमान इथे झालेले आहे। सध्या विक्रीसाठी हे अलिबाग पेणहून आलेले आहेत गणपती आणि अवघ्या 2 दिवसातच या गणपतीरायांचं प्रत्येकाच्या घराघरात आगमन होणार आहे। खड्याचे गणपती, पेशव्यांचे गणपती आणि सिंहासनारूढ गणपती, मंगलमय असं रूप गणेशाचं घेऊन हे सगळे सज्ज झालेले आहेत आणि एक मंगलमय वातावरण देखील आणि जल्लोषाचं वातावरण आत्ताच बाजारपेठांमध्ये उपलब्ध झालेलं आपण पाहू शकतो। आपण दादरच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि बाजारपेठ सज्ज झाली आहे गणेशोत्सवाला। गणपती बाप्पा मोरया। एक सुंदर आपल्या एका दुकानात आलेलो आहोत। तुझं नाव सांगा? माझं बॅग आहे। माझं नाव चंद्रकांत पारखे आहे आणि मी राहणार इकडे दादर बोलेवाडीमध्येच आहे। तर गेले 15 वर्ष इकडे मी धंदा करत आहे आणि ह्या मूर्त्या सर्व ज्या ठिकाणी आहेत मूर्तीच्या स्पेशली चालूमातीच्या मूर्त्या असतात तर त्या पेंडवरनं बनवून आपण आणतो। आपण बघू शकतो इथे सुंदर सुबक असे गणपती बाप्पा सज्ज झालेले आहेत। थोडं आम्हाला या सगळ्या मूर्ती अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांच्याविषयी सांगाल, कारण हा सुंदर असा सिंहासनावर आरूढ असा हा गणपती आहे आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि रूपांमध्ये आपण गणपतीचं इथे दर्शन घेऊ शकतोय। काय विशेष कष्ट घेतले तुम्ही मूर्ती घडवताना? मूर्ती घडवताना म्हणजे आता म्हणजे मार्केटची आता दादर प्रभुदरखान्याला एवढ्या गणपती मूर्त्या बसतात तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्पेशालिटीनीच येतो। म्हणजे धोतर नेसवणे, तसं मूर्तीला खडे लावणे बेसिकली आता सर्वांनाच मूर्त्यांना खडे हवे असतात, म्हणजे हिरे जे काय मिळतात मार्केटमध्ये, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळी व्हरायटी तयार करणं आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण सर्व हे करून मग ते लोकांना आता पसंतीचे खूप चॉईसेस मिळत आहेत। त्यामुळे धोतर नेसवणे, खडे लावणे हे खूप आता म्हणजे इम्पॉर्टंट आहे आणि कस्टमरची डिमांड जास्त आहे। त्यामुळे खूप म्हणजे लोक साधी मूर्ती आता घेताना, साधी बसलेली सिंपल घेताना खूप कमी झाले आहेत आणि आत्ताचं जनरेशन आहे त्यांना सर्व मूर्ती पूर्णपणे भरलेली पाहिजे, सजलेली पाहिजे त्यांच्या हिशोबाने। मग त्याप्रमाणे आम्ही करायचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्यावर कितपत खरे उतरतो तेव्हा ते आम्हाला एंड ऑफ द डे आपल्याला कळतं की आपल्या किती मूर्त्या बुकिंग होतात आणि किती कसा गिरायकांचा कसा ह्याला प्रतिसाद असतो, कारण इतकी सुंदर सुंदर हे गणपती बाप्पा तुम्ही सजवलेले आहे आणि खरं हे मेहनतीचं काम आहे। तर गिरायकांचा कसा, कस्टमरचा कसा तुम्हाला फीडबॅक असतो? गेले 4 वर्ष म्हणजे लॉकडाऊन पासून शक्यतो मूर्ती मातीची आणि कागदापासून बनलेलीच मूर्ती मागत आहेत। पीओपीची डिमांड खूप कमी झाली आणि दादर मार्केटला पण पहिला पीओपी यायच्या, आता 70% मूर्त्या मातीच्याच आणतात लोक आणि लोकांनाही कळलं आहे की पर्यावरणास आपल्याला हानिकारक अशी वस्तू आपण आणली नाही पाहिजे। त्यामुळे गणपती बसवताना पण मातीचाच शक्यतो बसवतात। मातीचा थोडा महाग असल्यामुळे लोकांच्या बजेटच्या हिशोबाने लोक पीओपी अजूनही म्हणजे रेफर करत आहे, पण हळूहळू या 2-3 वर्षामध्ये सर्व मातीमध्येच रूपांतर होईल आणि ते पर्यावरणास पण खूप म्हणजे आपल्या पर्यावरणास आणि आपल्या
सरकारने जे काय आपल्यासाठी म्हणजे ज्या योजना राबलेल्या आहेत, म्हणजे पर्यावरणात ज्या आपल्याला योग्य ठरतील आणि चांगल्या ठरतील, तर त्या हिशोबाने हे पाऊल चांगलं आहे. मिठायांपासनं सगळी बाजारपेठ दादरची भरलेली आहे. सगळ्या गोष्टी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सगळी बाजारपेठ फुलली आहे. सगळे मिठाईचे पदार्थ तसंच फुलांचं साहित्य, डेकोरेशनचं साहित्य याने दादरची बाजारपेठ भरलेली आपण पाहू शकतोय. दुतर्फा दुकानं लागलेली आहेत, माणसांना चालायला जागा नाही आहे. आणि इथे सुंदर सुंदर डेकोरेशन्स आपण पाहू शकतो. हे फुलांचं डेकोरेशन, मंडपाभोवती करण्यासाठी फुलांचं डेकोरेशन इथे आहे. बरीचशी दुकानं ही डेकोरेशनची आहेत, भांड्यांची आहेत, कपड्यांची आहेत आणि सजावटीचं जे म्हणून काही सामान लागतं ते आपण आता इथे पाहू शकतोय. त्याकडे आर्टिफिशियल लढी आणि आर्टिफिशियल ड्यूस फ्लॉवर आहे. अच्छा, वा वा, सुंदर सुंदर, फुलांच्या बगीच्यात आल्यासारखं वाटतंय. हे गणेशोत्सवासाठी खास काय काय सगळं तुम्ही आणलेलं आहे? काय काय माल आहे जरा सांगू शकाल? आपल्याकडे सगळे आर्टिफिशियल मध्ये लाईन भेटणारे लढी बोलतात याला, आणि आर्टिफिशियल लूज फ्लॉवर्स आहेत आपल्याकडे. हा हा, म्हणजे हे आपण मंडपाच्या सजावटीसाठी सगळं युजिंग वाला आहे, डेकोरेशन युजिंग. आणि किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? आपण आता 20 वर्षापासून हा व्यवसाय करतोय. हा, कसा पब्लिक रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे, चांगला आहे. आणि एवढ्या गर्दीमध्ये इथे तुम्हाला सगळं, हा, कुठून माल आणता तुम्ही? हा तयार करता? माल आपण तयार करत नाही, रेडीमेड असते, डीलर लोक येतात. अच्छा, आणि 300 नाही नाही, नीट व्यवस्थित सांगा. आज काय काय घेतलं तुम्ही? फुलं घेतली गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणि सुरुवात केली आहे शॉपिंगला. वा, हा, चांगला डिस्काउंट दिला आम्हाला, अजून थोडा दिला असता तर मजा आली असती. थँक्यू. आपण इथेही पाहू शकतो, या दुकानात खूप चांगली व्हरायटी आहे फुलांच्या लढींची. वेगवेगळ्या प्रकारच्या लढी आपण पाहू शकतो, म्हणजे मंडप डेकोरेशनसाठी आणि घरगुती गणपतीसाठी. आणि आपण हे पाहू शकतो इथे छान छान फुलांनी माळा सजलेल्या आहेत. फार अशी व्हरायटी आहे इथे. तर तुम्ही नक्की दादरला याल तेव्हा या दुकानाला नक्की भेट द्या. हे अगदी बरोबर कबूतरखान्याजवळ दुकान आहे, कारण यांच्याकडे व्हरायटी आहे फुलांच्या माळांची, ज्याने आपल्या घरगुती गणपती किंवा मंडळातला गणपती अगदी सुसज्ज सुशोभित दिसू शकतो. मैडम, ये हमारा धंधा 20-25 साल से है. हमारे धंधे में एक से एक वैरायटी मिलेगा आपको. गणपति का हाइलोजन मिलेगा, गणपति बप्पा का लाइट मिलेगा आपको, तोरण लाइट मिलेगा, डेकोरेशन लाइट मिलेगा, बल्ब मिलेगा, और बहुत सारी वैरायटी. हमारे यहाँ पे बहुत दूर दूर से ग्राहक आते हैं. ये दादर में हमारा फेमस धंधा है. आनंद पवार सर का है मेरे धंधा, और बहुत दूर दूर से पब्लिक आती है हमारे यहाँ. 20, 25, 30, 40 किलोमीटर से आती है पब्लिक. नाला सुपारा, विरार से, कल्याण से, पनवेल से, उरन से, यहाँ तक की पब्लिक हमारे पास ग्राहक है यहाँ के. गणपति के लिए पूरा माल भर के रखा है? गणपति के लिए पूरा माल हम भर के रखा है, और दिवाली में भी हमारा धंदा रहता है. अच्छा, ठीक है. नमस्कार, मी राजेश वडके. आमचं हे दुकान कबूतरखान्यासमोर वडके ब्रदर्स म्हणून आहे. 1928 साली आमच्या आजोबांनी हे सुरू केलेलं आहे. आता या दुकानाला 98 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. अजून 3-4 वर्षात आमची 100वी वर्ष कंप्लीट, शतक महोत्सव आहे. शतक महोत्सव होईल. आणि आमच्याकडे लांबून लांबून जुनी गिराईकं खास तांबा पितळेसाठी येतात. तांब्याच्या वस्तू, पितळेच्या वस्तू, गणपतीच्या मूर्ती, त्याच्यानंतर समया, त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे प्रत्येक पूजेच्या सामान हे आमच्याकडे येतं. सिद्धिविनायकसारखे मंदिरातील भडगी पण खास आमच्याकडे येतात. जुनी गिराईकं फार चांगली चांगली परत येतात की चांगल्या वस्तू भेटतात म्हणून. तुम्हाला ही आता ह्या वर्षीचं नवीन लेटेस्ट मॉडेल आहे आणि एकदम हेवी आहे. मोर वगैरे पण चांगला आहे. त्याच्यानंतर ही खोल समई आहे देवासाठी. त्याच्यात मूर्त्या बघायला गेलं तर लहानपासून मोठ्या मूर्त्या पण आहेत. गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर हा लालबागच्या राजा टाईप. वा, सुंदर. तो नाहीये, टाईपचा प्रतिकृती. त्याच्यानंतर ह्याला लक्ष्मी गणपती. लक्ष्मी गणपती, वा वा. ह्याला राजा गणपती म्हणतात. ह्याला अष्टविनायक गणपती म्हणतात. अच्छा, खालती 8 गणपती आहेत. आणखी
तुम्हाला आता हा एक नवीन दिवा आलेला आहे, हा छोटासाच निरंजन आहे. निरंजन टाईप हा. 5 वातीचा, परंतु हा. त्याला मोराचं डिझाईन दिलेलं आहे आणि कार्विंग अतिशय सुंदर आहे. वा सुबक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीसाठी पाण्यासाठी लोक हा. तांब्या भांड. तांब्या भांड आहे. हा. त्याच्यानंतर एक बैठी समई पण पळी पंचपत्र हे तर हो बैठी समई आहे बैठी समज. ही सुद्धा. हा. आणि पूजेचं मेन आहे ते हल्ली हे पितळेचे असे देवारे पण आहेत, अरे वा. हा पूर्णपणे पितळेचे देवारे. अच्छा वा सुंदर. आणि पूजा साहित्यामध्ये हे सगळ्या हो, गोष्टी हे आहेत. तुम्हाला इकडे दिवे सर्व साहित्य 24 तास काही हा. आहेत बघा खाली. हो हो बरं नक्कीच छान. आणि भजनासाठी लागलेले झांजा पण इथे झांजा दिसत पण आहेत. हे बघा, हे टाळ काशाचे टाळ आणि हो. त्याचा आवाज बघा किती सुंदर आहे. वा खणखणीत आहे एकदम. किती वर्षांपासून म्हणजे आता 100 करताय, तुमची कितवी पिढी आहे? आमची ही तिसरी तिसरी पिढी. येस खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank you very गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गिरायकांचा कसा प्रतिसाद असतो? गिराईक खूप चांगली आहेत, आमच्याकडे येतात. मराठी दुकान असल्या कारणाने खास करून हा. मराठी माणसं, खास मराठी लोक एकतर म्हणजे दुकानं कमी असल्या कारणाने आत्मीयतेने येतात. हो खरंच. आणि या सगळ्या जो एरिया गुजर मारवाड्यांचं जिथे आता प्रस्त वाढलंय त्यात एका मराठी माणसाने आपलं टिकावर ठेवलाय, खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू व्हेरी मच. अभिमान वाटतो. नक्की थँक्यू.